तर आजूबाजूच्या मंदिर परिसरामधली देखील परिस्थिती झी24 तासच्या माध्यमातून, झी मीडियाच्या माध्यमातून आपण पाहतोय। दिल्लीमधल्या या भीषण स्फोटात 10 जणांचा मृत्यू झालेला आहे। अनेक जण यामध्ये गंभीररित्या जखमी झालेले आहेत। अद्यापही लोकांना अचानक घडलेला हा सगळा प्रकार आहे, धक्कादायक प्रकार आहे, त्यामुळे नेमकं काय झालं हे समजू शकलं नाहीये। मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील गृहमंत्री अमित शहा यांच्याकडनं या संदर्भात माहिती घेतल्याचं कळतं आहे। दुसरीकडे लोकांमध्ये आता काहीसा आक्रोश आहे, कारण राजधानी दिल्लीमधील त्यातही लाल किल्ल्यासारख्या अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या या संपूर्ण भागात अशा पद्धतीचा हा स्फोट घडलाय। त्यामुळे नेमकं काय घडलेलं आहे हे समजू शकत नाहीये। कशामुळे हा नेमका स्फोट घडला हे अद्याप अधिकृतरित्या आपल्या समोर आलेलं नाहीये। मात्र यामध्ये अनेक जण हे गंभीर स्वरूपात जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जाते। त्यातल्या काहींना आता तातडीने रुग्णालयामध्ये पोहोचवण्यात आलेला आहे। पोलिसांनी हा संपूर्ण परिसर सध्या सील केलेला आहे। त्या ठिकाणी संपूर्ण मदत आता पोहोचते आहे। प्रशासन असेल, पोलीस अधिकारी असतील, हे घटनास्थळी पोहोचलेले आहेत। संपूर्ण दिल्ली या स्फोटाने हादरलेली आहे। 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आतापर्यंत आपल्या हाती येते आहे। लाल किल्ल्याजवळच्या मेट्रो स्टेशनच्या जवळ हा गंभीर आणि भीषण असा स्फोट झाला। श्वान पथक देखील आता तिथे पोहोचलंय। एक के बाद एक में तमाम ई रिक्शा खड़े होते हैं, तमाम ऑटोज वहां पर खड़े होते हैं, और वो जो एरिया है वहां से लोग यहाँ से ठीक चांदनी चौक से ठीक लाल किला जाने के लिए उस पैच का इस्तेमाल करते हैं, और इसी वजह से लोगों के वाहनों की जो रफ्तार है वो धीमी हो जाती है, और उसी जगह पर ही धमाका हुआ, क्योंकि एक के बाद एक जो संपूर्ण दिल्ली या स्फोटाने हादरलेली आहे। घटनास्थळावरची सध्याची ही दृश्य आपण पाहतोय। लोकांची आता त्या परिसरामध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे। गजबजलेला खरं तर दररोज हा परिसर असतो, या ठिकाणात वर्दळ असते, आणि त्याच ठिकाणी हा भीषण स्फोट झाल्यामुळे अनेक जण यामध्ये गंभीर स्वरूपात जखमी झाल्याची देखील भीती व्यक्त केली जाते। संपूर्ण लाल किल्ल्याचा हा परिसर आता या भीषण स्फोटाने हादरला है। स्पॉट है वहां से लेकर के जो गौरी शंकर मंदिर है, गौरी शंकर मंदिर के ठीक सामने मैंने अपनी आंखों से देखा कि शरीर का हिस्सा वहां पर गिरा हुआ था। लोग मुझे बार बार कह रहे थे कि वहां पर हिस्सा पड़ा है, उससे थोड़ी दूर जाकर के हिस्सा पड़ा है, और इसी के साथ गौरी शंकर मंदिर के ठीक सामने पड़ा था। और मैं आपको बताऊं कि जो जैन मंदिर है, उस जैन मंदिर के अंदर भी, यानी कि धमाका यहां हुआ और उसके बाद में उस पार जाकर के तर दिल्लीमधल्या या स्फोटामध्ये 10 जणांचा मृत्यू झालेला आहे। गाड्यांच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्याचा आपण पाहतोय। गाड्यांचा चक्काचूर झालेला आहे। झी24 तासच्या संपूर्ण प्रतिनिधींनी, झी मीडियाच्या प्रतिनिधींनी हा संपूर्ण थरार, नेमकं काय घडलेलं आहे, धक्कादायक प्रकार, भीषण असा अपघात, भीषण असा हा स्फोट आहे, त्याचे सर्व अपडेट्स झी मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पाहताय। या दोन दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आता लोकांची मोठी गर्दी त्या परिसरामध्ये झाल्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। दुसरीकडे श्वान पथक आता त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे। ज्या पद्धतीचा हा स्फोट झाला, इतरही भागांमध्ये दिल्लीच्या अशा पद्धतीची घटना घडू शकते, त्यामुळे आता पोलिसांनी देखील खबरदारी घेतलेली आहे। संपूर्ण दिल्लीमध्ये आता हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। जी कोई नहीं था, मैं कस्टमर को लेना आया था, राइड उठा रखी थी मैंने। अच्छा। और ये जो ये धमाका हुआ और उसके बाद में आप जब थे, ये क्या अमूमन ऐसे ही खुल जाता है, कैसे खुल गया ये धमाका ऐसे हुआ था ना, बहुत तगड़ा धमाका हुआ था सर। ये ऐसे खुल गया, शीशे वीशे सब टूट गए थे गाड़ी के। तो आप जो है गाड़ी चला रहे थे या खड़े हुए थे? खड़े हुए थे, मैं कस्टमर को लेना आया था गाड़ी में। अच्छा। हाँ। तो उसके बाद में फिर आपको तो नुकसान नहीं हुआ? नहीं, मेरे को नहीं हुआ, बस गाड़ी के शीशे वगैरह टूट गए। तो धमाके से ये क्या एयर बैलून खुल सकता है? जी पता नहीं है। तो मेरे तो जब आप ये धमाका हुआ उस वक्त आप अपने स्टीयरिंग पर थे? जी उसी वक्त था, उसी टाइम पे खुला था ये एयरबैग। अच्छा, तो कैसे माहौल था उस वक्त का, कैसे लोग भाग रहे थे, क्या किसी ने आपसे मदद के लिए कहा? सब भगदड़ मच रही थी यहाँ पर, ये आग लग रही थी इस साइड में। इस साइड में धमाका हुआ था और मेरी गाड़ी इस साइड खड़ी हुई थी। अच्छा, क्या नाम है आपका? मेरा शाहरुख नाम है। ठीक है, कहाँ के रहने वाले हैं? यहीं पर ही रहता हूँ, तुरकमान गेट। अच्छा। तो देखिए, ये इस वाहन को चलाते हैं, जिस वाहन को हम दिखा रहे थे, शाहरुख इनका नाम है। अपनी जो देखिए, सतर्कतापूर्ण चेकिंग हो रहा है, तो प्रक्रिया है, उसी प्रक्रिया के क्रम में आज भी चेकिंग कराई जा रही है। यहाँ पर पूरी टीमें, जो BDS टीम है, डॉग स्क्वाड है, तो उसके अलावा हम ACP हजरतगंज और
मैं स्वयं इसके साथी SHO हजरतगंज की टीम पूरी यहाँ पर लगी हुई है, साथ में वो चेकिंग जो हम करा रहे हैं। ये व्यस्ततम मार्केट है, आप भी जान रहे हैं। इसके अलावा हमारे रेलवे स्टेशन और जो मेट्रो स्टेशन है, संवेदनशील स्थान है, वहाँ पर हम चेकिंग कराएंगे आज। तो क्या दिल्ली में जो अभी ब्लास्ट हुआ है क्या उससे कुछ कनेक्शन है यूपी में, जिस वजह से जांच? उस बिंदु पर भी हमारी सतर्क दृष्टि है। उच्चाधिकारीगण के निर्देश में ये जो चेकिंग है, चेकिंग प्रक्रिया जारी है। अच्छा, कब तक ये चेकिंग चलेगी और क्या निर्देश दिए? जो व्यस्तम इलाके हैं उनके हम जो भीड़ भाड़ वाले क्षेत्र हैं, संवेदनशील जगह, हर जगह हम चेकिंग कराएंगे आज। अलर्ट रखा गया है सर, किस तरीके से अभियान चलाया जा रहा है? तर दिल्लीच्या इतर भागांमध्ये देखील आता चौकशी केली जाते, संपूर्ण तपास केला जातोय असं देखील आता पोलिसांच्या वतीनं सांगितलं जातंय। संपूर्ण दिल्ली आता हाय अलर्टवर असल्याचं आपण पाहतोय। या स्फोटामध्ये 10 जणांचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। अनेक जण यामध्ये जखमी झाल्याची देखील माहिती समोर येते, त्यामुळे त्यांना तातडीनं रुग्णालयामध्ये पोहोचवलं जातंय। मात्र अत्यंत भीषण स्वरूपाचा हा स्फोट होता। जवळपास 1.5 ते 2 किलोमीटरपर्यंत या स्फोटाचे आवाज ऐकू गेलेले होते असं देखील समजतंय। बाजूच्या 2 गाड्यांना, अनेक गाड्यांना खरं तर आग लागली। या गाड्यांमध्ये स्फोट झाल्यानंतर परिसरात मोठा आवाज झाला। अनेक गाड्यांच्या काचा फुटलेल्या आहेत, परिसरातल्या दुकानांच्या काचा फुटलेल्या आहेत। हा परिसर अत्यंत रहदारीचा मानला जातो। खरं तर गजबजलेला हा संपूर्ण परिसर असतो आणि त्याच ठिकाणी हा स्फोट झालेला आहे। दरम्यान ही थेट दृश्य आपण पाहतोय। आता आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील पोलिसांच्या वतीनं, श्वान पथकाच्या संपूर्ण वतीनं या भागाचा आता तपासणी केली जाते, चौकशी केली जाते। इतरही भागांमध्ये अशा पद्धतीचे स्फोट होऊ शकतात, त्यामुळे आता पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते। श्वान पथक त्या संपूर्ण परिसरात दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांच्या स्पेशल टीम्स परिसरात दाखल आहेत आणि त्यांच्याकडून आता या संपूर्ण परिसराचा आढावा घेतला जातोय, तपासणी केली जाते। अशा पद्धतीचा इतरही भागामध्ये स्फोट होऊ नये, त्यामुळे आता संपूर्ण पोलीस आणि दिल्ली पोलीस हाय अलर्टवर असल्याचं आपण पाहतोय आणि त्याच पद्धतीचा आता तपास या ठिकाणी केला जातोय। या 2 दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय स्फोटानंतर प्रचंड आग लागली, त्यानंतर आता आग विझवण्याचे देखील शर्थीचे प्रयत्न त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत। दुसरीकडे हा स्फोट झाल्यानंतर जे नुकसान झालेलं आहे, ज्या पद्धतीची दृश्य समोर आलेली आहेत, अनेक गाड्यांचं या ठिकाणी नुकसान झाल्याचं आपण पाहतोय। गाड्यांचा अक्षरशः चिंधड्या उडालेल्या आहेत, चक्काचूर झालेल्या आहेत आणि त्या ठिकाणी आता पोलीस देखील दाखल झाले असून कसून तपासणी केली जाते। वाहनांची देखील तपासणी होत असताना आपण पाहतोय श्वान पथक या ठिकाणी पोहोचलेलं आहे। अशा पद्धतीनं दिल्लीमधल्या इतरही भागामध्ये दुर्घटना घडू नये, त्यामुळे खबरदारी घेताना आपल्याला पोलिसांच्या टीम पाहायला मिळत आहेत। श्वान पथकाची देखील या ठिकाणी मदत घेतली जाते। दुर्दैवानं अशा प्रकारच्या घटना घडू नयेत त्यासाठी दिल्लीच्या इतरही भागांमध्ये आता कसून तपासणी केली जात असतानाची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। खरं तर हा पॅटर्न यापूर्वी वापरला गेला नव्हता असं दिल्ली पोलिसांचंच म्हणणं आहे, त्यामुळे कारची देखील तपासणी केली जाते। या परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या सर्व कार या ठिकाणी आता कसून त्यांची तपासणी होताना आपल्याला पाहायला मिळते। कारमधील संपूर्ण सामानाची देखील आपण पाहतोय या ठिकाणी कसून तपासणी पोलिसांच्या टीमच्या वतीनं केली जाते, त्यामुळे कुठेही अशा पद्धतीची घटना पुन्हा एकदा घडू नये याची खबरदारी पोलीस आपल्याला घेताना पाहायला मिळत आहेत। दिल्लीमधल्या सर्व वर्दळीच्या ठिकाणी या पद्धतीची कसून तपासणी होताना आपल्याला पाहायला मिळते। रेल्वे स्टेशन असतील, विशेषतः रेल्वे स्टेशनवर देखील तपासणी होतीये। ज्या ठिकाणी गाड्या येतात, गाड्यांची वर्दळ असते, त्याची देखील तपासणी होताना आपल्याला पाहायला मिळते। 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झालाय अशी देखील माहिती समोर येते। दिल्लीमधील लाल किल्ला परिसरातल्या या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झालाय। अनेक जण यामध्ये जखमी आहेत, काहींना आता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावर त्या ठिकाणी उपचार देखील केले जात आहेत। मात्र लोकांमध्ये तीव्र संताप आहे, आक्रोश आहे। अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना यामध्ये गमावलेलं आहे। दिल्लीसारख्या अत्यंत राजधानीसारख्या या शहरात, त्यातही लाल किल्ल्यासारख्या अत्यंत संवेदनशील असलेल्या परिसरामध्ये हा स्फोट झाल्यामुळे आता भीती व्यक्त केली जाते, चिंता व्यक्त केली जाते।